Hello everyone, welcome back to Access Academy online platform, a way of entering or reaching a destination. So सर्वांना माहीतच असेल की इंडियन आर्मी भरती 2025-26 ही जाहिरात 12 मार्च रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच भरतीचं डिस्क्रिप्शन आज आपण या व्हिडिओच्या थ्रू पाहणार आहोत. बघा, आणि ह्या भरतीसाठी जो तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे त्याची लास्ट डेट आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ह्या भरतीचा फॉर्म जो आहे तो किती किंवा त्याची लास्ट डेट किती आहे फॉर्म फिलअप करायची, तर 10 एप्रिलच्या आत तुम्ही ह्या भरतीसाठी अप्लाय करणं गरजेचं आहे. चला तर मग टाइम वेस्ट न करता आपण काय करूया, आपला जो विषय आहे त्याचं डिस्क्रिप्शन बघूया. बघा, आता इंडियन आर्मी भरती 2025-26 ह्या भरतीमध्ये आपल्याला 6 पोस्ट दिलेल्या आहेत. 6 पोस्टसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर बघा, त्या 6 पोस्ट कोणत्या आहेत. पहिली पोस्ट आहे जीडी म्हणजे काय, जनरल ड्युटी. त्यानंतर आहे ट्रेडमॅन, त्यानंतर आहे टेक्निकल, त्यानंतर आहे क्लर्क, देन आहे वुमन मिलिटरी पोलीस आणि लास्ट आहे नर्सिंग असिस्टंट. अशा 6 पोस्टसाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. आता बघा, त्या भरतीसाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय असणार आहे किंवा क्वालिफिकेशन तुमचं काय असणं गरजेचं आहे. तर बघा, पहिली जी पोस्ट आहे आपली जीडी साठी, तर त्याच्यासाठी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 10वी मध्ये 45% 45% असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही काय करू शकता, तर ह्या पोस्टसाठी म्हणजे जनरल ड्युटीसाठी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही ह्या भरतीसाठी पात्र असता. बघा, 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला किती पर्सेंटेज पाहिजे, तर 45% तुम्हाला असणं आवश्यक आहे. देन बघा, पुढे काय सांगितलंय जीडी साठीच, तर तुम्ही एज 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्ही ह्या पोस्टसाठी तुम्ही पात्र असता. म्हणजे 21 वर्षापर्यंत तुम्ही आर्मी भरतीची जी पोस्ट आहे जीडीची, ती 21 वर्षापर्यंत तुम्ही ही पोस्टची परीक्षा तुम्ही देऊ शकता. देन आहे बघा, हाईट तुम्हाला पाहिजे 168 सेंटीमीटर इतकी तुमची उंची असणं गरजेचं आहे. मगच तुम्ही काय करू शकता, तर ह्या पोस्टसाठी तुम्ही पात्र असता. बघा, देन आहे ट्रेडमॅन, त्यासाठी तुम्हाला परत एकदा 10वी पास असणं गरजेचं आहे आणि 45% तुम्हाला तिथं मार्क्स असणं गरजेचं आहे. आणि सेम क्रायटेरिया बघा वयाचा, की 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्ही ही भरती देऊ शकता किंवा ट्रेडमॅन या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही इन फ्युचर ट्रेडमॅन इंडियन आर्मीमध्ये ट्रेडमॅन ही पोस्ट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर थर्ड आहे बघा टेक्निकल. आता या टेक्निकलसाठी थोडासा क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे. म्हणजे ज्या आपण वरच्या 2 पोस्ट बघितल्या त्यासाठी आपण 10वी पास झाल्यानंतर आर्मी भरतीतील त्या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. परंतु आर्मी भरतीमध्ये अशी एक पोस्ट आहे टेक्निकल, की त्याच्यासाठी तुम्हाला पुढची 2 वर्ष म्हणजे कोणती, तर 12वी सायन्स करणं महत्वाचं आहे. म्हणजे सायन्स फॅकल्टीमधून तुमचं 12वी 12th हे तुम्ही पास असलं पाहिजे. त्याचबरोबर काय आहे, तर तुम्हाला 12thला 50% मार्क्स पडणं गरजेचं आहे. 50% मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. देन आहे बघा, त्यातील म्हणजे 12वीला जे तुमचे सब्जेक्ट आहेत त्या सगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 40 मार्क्स तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 40 मार्क्स हे पडलेच पाहिजेत. आणि हा काय तुमचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे. कशासाठी, तर आर्मी भरतीमध्ये टेक्निकल ही पोस्ट असतील आणि त्या टेक्निकलसाठी तुम्हाला 12वी सायन्स मधूनच तुम्हाला फॉर्म फिलअप करता येतो. आर्ट्स कॉमर्सचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना आर्मी भरतीतील टेक्निकलच्या पोस्टला फॉर्म फिलअप करता येत नाही. 12वी सायन्सचाच मुलगा पाहिजे आणि प्लस दुसरी अट काय आहे, तर तुम्हाला 50% तुम्हाला मिळालेच पाहिजे. 50% मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि 12वीचे असलेले तुमचे जे सगळे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 40 मार्क्स कंपल्सरी पडले पाहिजेत, तरच तुम्ही टेक्निकलसाठीचा फॉर्म हा भरू शकता. देन सेम आहे बघा, एज लिमिट काय आहे, तर तुम्ही 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्ही टेक्निकलसाठी अप्लाय करू शकता. आणि आर्मी भरतीतील टेक्निकल जी पोस्ट आहे ती अगदी मुलांसाठी योग्य आहे. म्हणजे टेक्निकलमध्ये तुम्ही जर करिअर केलं तर अगदी तुमचं काय म्हणू शकतो आपण त्याला, म्हणजे आर्मी भरतीमध्ये त्या पोस्टसाठी आपण फिट होऊ शकतो त्या पोस्टसाठी, किंवा चांगली पोस्ट आहे.
हे ज्या एवढ्या आपण पोस्ट बघतोय त्याच्यामधली टेक्निकल ही पोस्ट काय आहे तर चांगली आहे आणि त्या पोस्टसाठी जास्तीत जास्त मुलांनी प्रयत्न करावे. पुढे बघा देन आहे क्लर्क, चौथी पोस्ट आहे आपली क्लर्क. त्याच्यासाठी पण काय आहे तर 12वी पास विद्यार्थी असणं गरजेचं आहे आणि 12वीला तुम्हाला 60% मार्क्स हे असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं टेक्निकलला आपण 50% मार्क्स पाहिजे तसंच क्लर्कची जर तुम्ही एक्झाम देत असाल आर्मी भरतीमधली तर तुम्हाला 60% हे मिळालेच पाहिजे. 12th तुम्ही सायन्समधून पास केलं पाहिजे आणि 60% मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. थर्ड क्रायटेरिया काय आहे तर तुम्हाला मॅथ्स आणि इंग्लिशमध्ये म्हणजे 12वीमध्ये तुम्हाला मॅथ्स आणि इंग्लिशमध्ये ह्या विषयामध्ये तुम्हाला 50 मार्क्स पडणं आवश्यक आहे. या दोन सब्जेक्टमध्ये तुम्हाला 50 मार्क्सच्या जास्त म्हणजे 50 मार्कापेक्षा जास्त मार्क्स पडणं गरजेचं आहे. पुन्हा बघा त्याची एज लिमिट काय आहे तर सेम आहे 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्ही आर्मी भरतीतील क्लर्क या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. देन बघा 5वी पोस्ट आहे वुमेन मिलिटरी पोलीस. आता याच्यामध्ये बघा 10वी पास आणि 45% तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणजे मुलींसाठी शक्यतो ही पोस्ट असणार आहे वुमन मिलिटरी पोलीसमध्ये. तुम्ही 10वी पास असला पाहिजे आणि 10वी मध्ये तुम्हाला 45% मार्क्स पडणं गरजेचं आहे. 45% मार्क्स पडल्यानंतर तुम्ही आर्मी भरतीमधील वुमेन मिलिटरी पोलीस या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सेम क्रायटेरिया आहे वयाचा बघा 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता तर ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. देन आहे बघा शेवटची आपली पोस्ट आहे नर्सिंग असिस्टंट. आता नर्सिंग असिस्टंट ह्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन काय आहे तर बघा 12वी सायन्स असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे सायन्समधून तुम्ही 12वी करणं गरजेचं आहे. देन बघा बायोलॉजीला तुम्हाला 50 मार्क्स, बायोलॉजीला तुम्हाला 50% मार्क्स पडले पाहिजेत आणि इतर सब्जेक्टला तुम्हाला 40 मार्क्स पडणं गरजेचं आहे. म्हणजे एकतर तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असला पाहिजेत, बायोलॉजीमध्ये तुम्हाला 50% मार्क्स पडणं गरजेचं आहे आणि प्लस जे तुमचे इतर सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 40 मार्क्स पडणं महत्वाचं आहे. आणि याची एज लिमिट थोडीशी वेगळी आहे. म्हणजे नर्सिंग असिस्टंट या पोस्टसाठी तुम्ही 17.5 ते 23 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. म्हणजे वरच्या जर पोस्ट आपण बघितल्या तर त्या 21 वर्षापर्यंत आपण देऊ शकतो. परंतु नर्सिंग असिस्टंट या पोस्टसाठी पुढची 2 वर्ष पण आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला वयाची मर्यादा किती दिलेली आहे 17.5 ते 23 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता तर ह्या भरतीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि त्याची उंची सुद्धा दिलेली आहे तुम्हाला 167 सेंटीमीटर इतकी तुम्हाला उंची दिलेली आहे. बघा आपण इंडियन आर्मी भरती 2025-26 या भरतीमध्ये असणाऱ्या आपण पोस्टची माहिती पाहिली. आता ह्या पोस्ट वाईज आपण सिलेबस पाहणार आहोत आणि त्या सिलेबसमध्ये तुम्हाला कोणते विषय किती मार्कासाठी असणार आहेत किंवा किती विषयांना किती प्रश्नांना किती मार्क्स दिलेले आहेत आणि मार्क्सवरून तुम्हाला पेपर कसा सोडवायचा आहे किंवा तो पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसं असणार आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल्स आता आपण पाहूया. बघा पहिली पोस्ट होती आपली जनरल ड्युटी. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला किती तर 4 सब्जेक्ट दिलेले आहेत. 4 सब्जेक्टवर तुमचा संपूर्ण पेपर डिपेंड असणार आहे. बघा पहिला आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला 15 प्रश्न 30 मार्कासाठी विचारलेले आहेत. म्हणजे काय तर एका प्रश्नाला तुम्हाला 2 गुण दिलेले आहेत. बघा जनरल नॉलेजसाठी 15 प्रश्न 30 मार्क्स आहेत. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान. याच्यासाठी पण तुम्हाला काय केलंय बघा तर 15 प्रश्न 30 मार्कासाठी. म्हणजे इथं सुद्धा एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलेला आहे. जरा बघा पहिला सब्जेक्ट आपण बघितला जीकेचा, त्यानंतर आहे जनरल सायन्स, सेम क्रायटेरिया आहे, एक प्रश्न 2 मार्कासाठी विचारलेले आहे. तिसरा सब्जेक्ट बघा कोणता आहे तर मॅथ्स आहे आणि मॅथ्ससाठी तुम्हाला इथं 15 प्रश्न 30 मार्कासाठी विचारलेले आहेत. आणि चौथा सब्जेक्ट आहे लॉजिकल रिझनिंग म्हणजे आपलं बुद्धिमत्ता. त्याच्यासाठी पण तुम्हाला 5 प्रश्न 10 मार्कासाठी विचारलेले आहेत. बघा 4 विषय आहेत आणि 4 विषयांमध्ये तुम्हाला 15 प्रश्न, जीकेला 15 प्रश्न आहेत, त्यानंतर जनरल सायन्सला 15 प्रश्न आहेत, मॅथ्सला 15 प्रश्न आहेत आणि ह्या 15 प्रश्नाला तुम्हाला 30 मार्क्स दिलेले आहेत. आणि फक्त लॉजिकल रिझनिंगचे 5 प्रश्न येणार आहेत आणि त्या 5 प्रश्नाला तुम्हाला 10 मार्क्स दिलेले आहेत. असा आपला टोटल 100 मार्काचा पेपर असणार
आहे. आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ असणार आहे, म्हणजे 1 तासाचा वेळ तुम्हाला या पेपरसाठी असणार आहे. आणि ह्या पेपरमध्ये तुम्हाला मिनिमम 32 मार्क्स मिळणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 32 पेक्षा कमी मार्क्स पडले तर तुम्ही या पेपरमध्ये फेल होऊ शकता, नापास होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 32 मार्क्स पडणं गरजेचं आहे. 32 मार्क्स पडल्याच्या नंतर तुम्ही ह्या परीक्षेमध्ये पात्र होता, पास होता आणि तुम्ही पुढच्या स्टेजला परीक्षेसाठी जाता. बघा, ही झाली आपली पहिली पोस्ट, जनरल ड्युटी, जीडीची आपण पाहिली. देन सेकंड आहे बघा ट्रेडमेन. ट्रेडमेनसाठी सुद्धा आपले 1, 2, 3, 4 सब्जेक्ट आहेत. सेम सब्जेक्ट आहेत. जसं तुम्हाला जीडी साठी आपण सब्जेक्ट बघितले तेच सब्जेक्ट तुम्हाला ट्रेडमेनसाठी आहेत. तोच क्रायटेरिया आहे. प्रश्नांची संख्या आणि मार्कांची संख्या सेम असणार आहे. प्लस तुम्हाला टाइम मॅनेजमेंट पण सेमच असणार आहे. बघा, बघूया आपण आता. ट्रेडमेनसाठी जीके ला तुम्हाला 15 प्रश्न विचारलेले आहेत 30 मार्कासाठी, म्हणजे सेमच. एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे इथे सुद्धा. त्यानंतर आहे जनरल सायन्स, त्याचे सुद्धा 15 प्रश्न 30 मार्क्स. त्यानंतर आहे मॅथ्स, 15 प्रश्न, त्या 15 प्रश्नांना 30 गुण असणार आहेत. आणि लॉजिकल रिझनिंग, बुद्धिमत्तेला तुम्हाला 5 प्रश्न आणि 10 मार्कासाठी हा रिझनिंग तुमचं विचारलं जाणार आहे. म्हणजे जसं आपण जीडीचा पेपर बघितला तसाच सेम ट्रेडमेनचा पेपर असणार आहे. 100 मार्काचा पेपर असणार आहे. आणि हा 100 मार्काचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 60 मिनिटाचा कालावधी असणार आहे. म्हणजेच काय तर 1 तासाचा कालावधी असणार आहे. आणि ह्या पेपरला सुद्धा तुम्ही पात्र होण्यासाठी तुम्हाला 32 मार्क्स पडणं गरजेचं आहे. 32 मार्क्स पडल्यावरच तुम्ही ह्या पेपरमध्ये पास होणार आहात आणि पुढच्या इव्हेंटसाठी पात्र होणार आहात. बघा, आता तिसरी पोस्ट बघूया कोणती होती. तर तिसरी पोस्ट होती आपली टेक्निकल. आता टेक्निकलचं थोडंसं क्रायटेरिया जो आहे किंवा पेपर पॅटर्न आहे थोडासा वेगळा आहे. ह्या दोनचा आपण जर विचार केला तर तिसऱ्या पोस्ट जी आहे आपली टेक्निकलचा थोडासा क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे. चला तर मग बघूया काय आहे. तर बघा, पहिला म्हणजे विषय कोणते आहे त्याच्यामध्ये जीके आहे, जनरल नॉलेज, त्यानंतर आहे मॅथ्स, त्यानंतर आहे फिजिक्स आणि त्यानंतर आहे केमिस्ट्री. असे तुमचे 4 सब्जेक्ट असणार आहेत त्याच्यामध्ये. आता बघा, जीके साठी त्यांनी 10 प्रश्न दिलेत आणि मार्क्स किती दिलेत तर 40 मार्क्स दिलेत. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला इथं 4 मार्क्स दिलेले आहेत. बघा, जीकेचे 10 प्रश्न आणि त्याला 40 मार्क्स दिलेले आहेत. देन नेक्स्ट सब्जेक्ट आहे बघा मॅथ्स. मॅथ्सला काय केले त्यांनी 15 प्रश्न आणि 60 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे इथं पण एका प्रश्नाला 4 गुण असणार आहेत. देन थर्ड सब्जेक्ट आहे बघा फिजिक्स. त्याला सुद्धा काय केलेलं आहे 15 प्रश्न आणि 60 मार्क्स दिलेले आहेत. आणि पुढचा सब्जेक्ट आहे आपला केमिस्ट्री. त्याला सुद्धा 10 प्रश्न आणि 40 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे टोटल आपलं मार्क्स किती असणार आहे तर 200 मार्काचा पेपर असणार आहे. आणि प्रश्नांची संख्या किती असणार आहे तर 50 प्रश्नांची संख्या असणार आहे. म्हणजे इथे तुम्ही जास्तीत जास्त स्कोरिंग करू शकता. टेक्निकलच्या एक्झाममध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमचा स्कोर होऊ शकतो. बघा, एका प्रश्नाला 4 मार्क आहेत आणि या पेपरला निगेटिव्ह सिस्टीम आहे. संपूर्ण जे पोस्ट आहेत म्हणजे ज्या आपण 6 पोस्ट बघितल्या त्या 6च्या 6 पोस्टसाठी काय असणार आहे तर निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. आणि बघा, इथं तुम्हाला काय दिलंय तर 200 मार्काचा पेपर आहे, 50 प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी टाइम लिमिट किती आहे तर पुन्हा 60 मिनिटाचं टाइम लिमिट असणार आहे. म्हणजे 1 तासाचा वेळ तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी दिला जाणार आहे. त्यानंतर बघा काय तर ह्या पेपरमध्ये पासिंग होण्यासाठी तुम्हाला 80 मार्क्स पडणं गरजेचं आहे. जसं आपण इथं वर दोन्ही पेपरला दोन्ही पोस्टसाठी जसं आपण 32 मार्क्स बघितले तसं आपण टेक्निकल ह्या पोस्टसाठी जेव्हा आपण ही लेखी परीक्षा देतो त्यावेळेस तुम्हाला ह्या पेपरमध्ये रिटर्न पेपरमध्ये तुम्हाला 80 मार्क्स पडणं इथं ग्राह्य धरलं जातं. जर तुम्हाला 80 पेक्षा कमी मार्क्स पडले तर तुम्ही ह्या लेखी पेपरमध्ये नापास होता किंवा तिथूनच तुम्हाला मागे फिरावं लागतं. म्हणूनच बघा, 200 मार्काचा पेपर आहे, अगदी 50 प्रश्न आहेत आणि ह्या लेखी परीक्षेमध्ये आपला जास्तीत जास्त स्कोर होणं गरजेचं आहे. पुढे बघा, पुढची जी पोस्ट आहे ती कोणती होती तर क्लर्क आहे.
आणि क्लर्कचा काय काय क्रायटेरिया आहेत बघा. आता याच्यामध्ये 2 पार्टमध्ये पेपर असतात. 2 पेपरचे 2 पार्ट केलेले असतात. पेपर एकच असतो परंतु पेपरचे इथे 2 पार्ट केलेले असतात. बघा, पहिला पार्ट कुठला आहे तर जीके म्हणजे जनरल नॉलेज, देन आहे जनरल सायन्स, देन आहे मॅथ्स आणि चौथा आहे कम्प्युटर सायन्स. हा झाला आपला पार्ट 1 चा पेपर. म्हणजे पार्ट 1 मध्ये हे 4 सब्जेक्ट येतात: जनरल नॉलेज, जनरल सायन्स, मॅथ्स, कम्प्युटर सायन्स. आणि हा पार्ट 1 मध्ये तुम्हाला याच्यावरती काही प्रश्न विचारले जातात. तर प्रश्नांची संख्या बघा कशी आहे. जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला 5 प्रश्न 20 मार्कासाठी. म्हणजे क्लर्क या पोस्टसाठी जेव्हा तुम्ही लेखी परीक्षा देता त्यावेळेस पण तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये एक प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जातो. आणि क्लर्कची जी लेखी परीक्षा आहे ती सुद्धा निगेटिव्ह मार्किंग मध्येच असते. बघा, जीकेचा 5 प्रश्न 20 मार्क्स, देन आहे जनरल सायन्स 5 प्रश्न 20 मार्क्स, त्यानंतर आहे मॅथ्स 10 प्रश्न 40 मार्क्स, आणि त्यानंतर आहे कम्प्युटर सायन्स 5 प्रश्न 20 मार्क्स. असे काय होतात तर तुमची इथं 100 मार्काचा पार्ट 1 चा इथं पेपर असतो किंवा पार्ट 1 मध्ये तुम्हाला 100 मार्क इथं दिले जातात ह्या 4 सब्जेक्टवर. आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे जनरल इंग्लिश. याच्यामध्ये बघा 25 प्रश्न आहेत आणि इथं 100 मार्क 25 प्रश्नांना दिलेले आहेत. म्हणजे इथं सुद्धा जनरल इंग्लिश जे आहे त्याला सुद्धा एका प्रश्नाला 4 मार्क्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. म्हणून बघा काय करायचं आहे आपल्याला तर जास्तीत जास्त जनरल इंग्लिश याचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. त्यानंतर इंग्लिशचा जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे, ग्रामरवर जास्त भर दिला पाहिजे आणि या इंग्लिश या सब्जेक्टमध्ये आपला जास्तीत जास्त स्कोर झाला पाहिजे. तर आपले हे बाकीचे जे सब्जेक्ट आहेत किंवा बाकीचे जे विषय आहेत ते आपले काय होतात तर भरून निघतात किंवा त्याच्यामध्ये सुद्धा आपला चांगला स्कोर होऊ शकतो. बघा, क्लर्कमध्ये 5 सब्जेक्ट असणार आहेत आणि याचे क्वेश्चन किती असणार आहेत तर 50 प्रश्न असणार आहेत आणि त्या 50 प्रश्नासाठी 200 गुण असणार आहेत आणि संपूर्ण पेपर तुम्हाला 60 मिनिटांमध्ये कव्हर करायचा आहे. म्हणजेच 1 तासाच्या आत तुम्हाला हा पेपर सुद्धा सोडवायचा आहे. क्लर्कचा सुद्धा पेपर वेळ किती आहे तर 60 मिनिटाचीच वेळ दिलेली आहे. आणि ह्या पेपरमध्ये तुम्हाला पासिंग होण्यासाठी पार्ट 1 मध्ये 32 मार्क्स पडले पाहिजेत आणि पार्ट 2 मध्ये सुद्धा 32 मार्क्स पडणं गरजेचंच आहे. तरच तुम्ही ह्या दोन्ही पेपरमध्ये पास होतात आणि क्लर्क या पदासाठी तुम्ही पात्र होतात किंवा पुढच्या इव्हेंटसाठी तुम्ही इथं पात्र होतात. बघा, काय बघितलं आपण, क्लर्क ह्या पोस्टसाठी आपल्याला 5 विषय आहेत आणि या 5 विषयांसाठी तुम्हाला 50 प्रश्न आहेत आणि 50 प्रश्नांना तुम्हाला 200 गुण दिलेले आहेत आणि ह्या 200 गुणांचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 60 मिनिटाचा कालावधी असणार आहे. म्हणजे 1 तासाचा कालावधी असणार आहे आणि पार्ट 1 ला आणि पार्ट 2 ला तुम्हाला 32 गुण किंवा मार्क्स मिळणं गरजेचंच आहे. पुढची पोस्ट बघा, 5वी पोस्ट आहे आपली वुमन मिलिटरी पोलीस. आता याचा काय क्रायटेरिया आहे बघूया आपण. तर ह्या पोस्टसाठी तुम्हाला 4 सब्जेक्ट असणार आहेत. ते कोणते आहेत बघा, जीके, जनरल सायन्स, त्यानंतर आहे मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग. म्हणजे जनरल नॉलेज आहे, जनरल सायन्स आहे, मॅथ्स आहे आणि बुद्धिमत्ता आहे. आता ह्या सब्जेक्टवर तुम्हाला किती प्रश्न किती मार्कासाठी आहे ते बघूया. बघा, जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला 15 प्रश्न 30 मार्कासाठी. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला काय आहे तर एक प्रश्न तुम्हाला पुन्हा 2 मार्कासाठी विचारलेला आहे. कोणत्या पोस्टसाठी तर वुमन मिलिटरी पोलीससाठी. एक प्रश्न 2 मार्कासाठी. त्यानंतर बघा, जनरल सायन्स आहे, सामान्य विज्ञान आहे, त्याच्यासाठी पण बघा 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारलेले आहेत. पुन्हा इथं एक प्रश्न 2 मार्कासाठीच आहे. देन आहे बघा, पुढचा सब्जेक्ट आहे मॅथ्स. मॅथ्समध्ये पण तुम्हाला इथं 15 प्रश्न 30 मार्कासाठी आहेत आणि लास्ट आहे लॉजिकल रिझनिंग. इथं 5 प्रश्न तुम्हाला 10 मार्कासाठी विचारलेले आहेत. बघा, वुमन मिलिटरी पोलीस याच्यासाठी तुम्हाला 4 विषय आहेत. 3 विषयामध्ये तुम्हाला 15 प्रश्न 30 मार्कासाठी आहेत. म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी आहे आणि जो बुद्धिमत्तेचा भाग आहे कुठला आहे तर लॉजिकल रिझनिंगचा जो भाग आहे त्याच्यावरती फक्त तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहेत, ते 10 मार्कासाठी. कोणती पोस्ट आहे ही, वुमन मिलिटरी पोलीस. देन लास्ट आपली पोस्ट कोणती आहे बघा तर नर्सिंग असिस्टंट. आता याचा क्रायटेरिया काय बघूया. आता याच्यामध्ये 5 सब्जेक्ट इन्क्लूड आहेत. कोणकोणते आहेत
तर जी के आहेच, म्हणजे जनरल नॉलेज असणारच आहे. देन आहे मॅथ्स, त्यानंतर आहे फिजिक्स, त्यानंतर आहे केमिस्ट्री, त्यानंतर आहे बायोलॉजी. आता ह्या 5 सब्जेक्टवर तुम्हाला प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारलेत बघा. तर जी के साठी तुम्हाला 10 प्रश्न 40 मार्कासाठी विचारलेले आहेत. म्हणजे इथं काय केलेलं आहे, तर एका प्रश्नाला तुम्हाला 4 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे 10 प्रश्न जी केचे असणार आहेत आणि त्याला तुम्हाला 40 मार्क्स असणार आहेत. देन दुसरा सब्जेक्ट आहे बघा कुठला, मॅथ्स आहे. मॅथ्स मध्ये काय केलंय तर 5च प्रश्न आहेत आणि 5 प्रश्न तुम्हाला 20 मार्कासाठी विचारलेले आहेत. म्हणजे मॅथ्स वरती 5 प्रश्न, एका प्रश्नाला 4 मार्क्स आणि असे फक्त 5 प्रश्न असणार आहेत आणि इथे तुम्हाला हे 5 प्रश्न 20 मार्क्स मिळवून देणारे आहेत. देन थर्ड सब्जेक्ट बघा फिजिक्स आहे. इथं सुद्धा काय आहे तर 5च प्रश्न आहेत आणि ह्या 5 प्रश्नाला पुन्हा तुम्हाला त्यांनी 20 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे मॅथ्स आणि फिजिक्स इथं काय प्रश्नांची संख्या कमी आहे, गुणांची संख्या जास्त आहे. परंतु दोन्ही पण पोस्ट, इवन आपण सगळ्या ज्या 6 पोस्ट बघितल्या त्या 6च्या 6 पोस्टला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पेपरला असणार आहे बघा. त्यानंतर चौथा सब्जेक्ट आहे केमिस्ट्री. त्याच्यामध्ये तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला 60 मार्क्स असणार आहेत. तुम्हाला जास्त अभ्यास बघा कशाचा करायचा आहे तर केमिस्ट्रीला तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला 60 मार्क्स असणार आहेत. आणि देन आहे बायोलॉजी. इथं पण तुम्हाला 15 प्रश्न आणि 60 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला नर्सिंग असिस्टंटची जर पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट तुम्हाला स्ट्रॉंग करावे लागतील. म्हणजे 11वी-12वी मध्ये मग त्याचा तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार आहे आणि हे 2 सब्जेक्ट तुमचे तिथं क्लिअर झाले पाहिजेत आणि याच्यावरती जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारे हे 2 सब्जेक्ट आहेत बघा. नर्सिंग असिस्टंट मध्ये 5 सब्जेक्ट इन्क्लूड आहेत. 5 सब्जेक्ट कोणते आहेत ते आपण बघितले. 5 सब्जेक्टवर किती संख्या प्रमाणात तुम्हाला प्रश्न विचारतील ते आपण बघितलं आणि त्या प्रश्नांना किती मार्क्स असणार आहे ते सुद्धा आपण इथं बघितलं. टोटल प्रश्न आपले किती आहेत तर 50 प्रश्न आहेत. कोणत्या पोस्टसाठी, नर्सिंग असिस्टंट याच्यासाठी 50 प्रश्न आणि 200 मार्क्स असणार आहेत. आणि हा संपूर्ण पेपर तुम्हाला 60 मिनिटांमध्ये म्हणजेच 1 तासाच्या आत तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. तसाच वुमन मिलिटरी पोलीस जे आहे त्या पेपरसाठी पण तुम्हाला 60 मिनिटाचाच कालावधी असणार आहे आणि हा पेपर पण तुम्हाला 1 तासाच्या आतमध्ये सोडवावा लागणार आहे. इथपर्यंत आपण काय केलं होतं तर जी आपली रिक्वायरमेंट होती कोणती, इंडियन आर्मी भरती 2025-26 याची जी रिक्वायरमेंट निघाली होती त्याच्याबद्दलची आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. त्याची लास्ट डेट किती असणार आहे फॉर्म फिलअप करायची तर 10 एप्रिलच्या आत तुम्ही काय करायचं आहे तर ह्या रिक्वायरमेंटसाठी तुम्ही फॉर्म फिलअप करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण 6 पोस्ट बघितल्या. त्या 6 पोस्टची आपण संपूर्ण माहिती बघितली. देन आपण लेखी परीक्षा कशी असणार आहे याची माहिती बघितली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर ह्या परीक्षेसाठी ग्राउंड कसं असणार आहे तुमचं किंवा शारीरिक चाचणी कशा पद्धतीची असणार आहे हे आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. हा जर सेशन तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा की ज्यांना ह्या खात्यामध्ये किंवा आर्मी भरतीमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.